राजधानी दिल्लीमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं इतर मागासवर्गासाठी भागीदारी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। हे चारही नेते त्यात सहभागी झाले। ते महाराष्ट्रातले नेते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आपलं नाव सांगा, आपण कुठून आलेला आहात? मी मनोज चांदूरकर, मी महाराष्ट्रात वर्धा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, जिल्हा समितीचा, आणि स्वतः ओबीसी आहे। जे आज आपल्या इथं ओबीसीचं संमेलन झालं, ओबीसी भागीदारीच्या बाबतीत आपल्या इथं सगळ्यात जास्त संख्या ओबीसीची आहे, पण त्या तुलनेत प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या राहो किंवा कोणचंही राहो, ओबीसीचं कोणाला प्रतिनिधित्व नाही आहे। ओबीसी समाज आजपर्यंत आपापल्या कामात आपली शेती वाडी कोणचे बाकीचे कामं करत राहिला आणि त्यांना काही बाकी ज्या भागीदारी आहेत त्याला भागीदारी मिळाली नाही। आज ओबीसी समाज जागरूक होत आहे आणि राहुलजींनी जो जनगणनेचा मुद्दा उचला आहे की किती किती भागीदारी आपल्याला व्हायला पाहिजे, 50% वर ओबीसी असताना 2% 3% वाले या देशावर राज्य करत आहे, हे आज नाही चालणार, हे राहुलजींनी सांगितलं आहे आणि आम्ही ओबीसी समाजही त्या दृष्टीनं आता कामाला लागलो आहे। महत्त्वाचं म्हणजे यानंतर दुसरेही कार्यकर्ते आहे, आपणही सहभागी झालात, काय काय सांगितलं आहे? आम्ही वर्धा जिल्ह्यातून सहभागी झालो। मी ओबीसी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, बाळा माऊसकर। राहुलजींनी जी जनगणनेचं जे प्रेशर आणलं, त्यामुळे जनगणनेला हे केंद्र सरकार तयार झालं आणि यामुळे जे एक ओबीसीमध्ये एक चैतन्य निर्माण झालं आणि ओबीसीची जनगणना करून जो डाटा आहे तो डाटा मिळणार आहे ना। ओबीसी समाज हा समाज गेल्या अनेक वर्षापासून हा कायमस्वरूपी दबलेला आहे। येणाऱ्या जनगणनेमुळे आणि ओबीसींना न्याय आणि त्यांची एक भागीदारी समाजात प्रत्येक ठिकाणी असावी असं काँग्रेसचं मत आहे आणि त्यासाठी आता आम्ही सर्व काँग्रेसवासीय ओबीसींचा एक मोठा लढा उभा करणार आहे आणि राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। आपण इथे थांबा, त्यानंतर सपकाळी आले, तुम्ही इथे थांबून आम्ही सपकाळांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। हर्षवर्धन सपकाळ इथे आहेत आणि हर्षवर्धन सपकाळांना विचारू, आज ओबीसीचे भागीदारी संमेलन झालं, कशा पद्धतीचे विषय होते, काय मांडणी करण्यात आली? या देशामध्ये उत्पादन करणारा आणि या देशाच्या जीडीपीमध्ये ज्या वर्गाचा सहभाग आहे त्या वर्गाला तेवढं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा साधा सोपा सरळ जो एक विषय आहे तो आतापर्यंत मांडण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या। मात्र राहुल गांधींनी आता हा निर्धार केलाय की आता या वर्गाला मी न्याय देणार आणि करिता ओबीसीच्या संदर्भातलं एक सविस्तर धोरण आजच्या तालकटोरा स्टेडियममध्ये हे सुनिश्चित झालं। येणाऱ्या काळात आजचा दिवस हा मैलाचा दगड राहील की तालकटोरा स्टेडियममध्ये राहुल गांधींच्या भाषणात जे जे बोलले होते तशाच पद्धतीने या देशाचा राज्यकारभार आगामी काळात चालताना आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे आजचा हा कार्यक्रम ओबीसींच्या अनुषंगानं एक सोनेरी एक पान होतं आणि ऐतिहासिक स्वरूपाची आजची ही घटना दिल्लीमध्ये घडलेली आहे। आपण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे, साधारणतः महाराष्ट्रातून या संमेलनामध्ये किती कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि कशा प्रकारचा त्यांचा अनुभव तुमची जेव्हा चर्चा करताना त्यांना जाणला? ते 500 पेक्षा अधिक कार्यकर्ते आज महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आले होते, कारण हा रामलीला मैदानचा नव्हे तर तालकटोरा स्टेडियमचा कार्यक्रम होता। त्यामुळे एवढेच प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि या सर्वांचा जो उत्साह आहे हा फार वाढलेला होता। राहुल गांधींनी आज थेट ओबीसी वर्गाला पक्षाची सूत्र हातात घ्या हा दिलेला जो संदेश आहे त्या संदेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील लोक आज उत्साहित आहेत। म्हणजे ओबीसींनी सत्ताधारी व्हावं असं म्हटलं? हो, अर्थातच खुल्या स्वरूपामध्येच त्यांनी स्पष्ट स्वरूपामध्ये तशा प्रकारचा संदेश आजच्या कार्यक्रमात दिला आहे की कार्यकर्त्यांना पक्ष ताब्यात घ्या, ही अत्यंत सविनय आणि प्रेमळ सूचना त्यांनी केली आहे। प्रेमळ सूचना केली आहे। त्यानंतर अजून काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। सोबत हे जे लगा आहे हे सुद्धा सहभागी झाले। तर तुमचा अनुभव कसा होता आजच्या सभेत? मी महाराष्ट्रातून वर्धा जिल्ह्यातून आलेलो, वर्धा जिल्हा ओबीसी काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष गणेश खोपडे आहो। आज जे राहुलजींनी ओबीसीसाठी जो लढा तयार केला ना, आज त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्यामुळे आमच्या ओबीसी समाजातील युवकांना खूप मोठं चैतन्य निर्माण झालेलं आहे। आपण कुठून आलात? मी महाराष्ट्र जालन्याहून आलोय। जालन्याहून आला, कसा अनुभव आजचा भागीदार संमेलन? आज राहुलजींनी ह्या देशातल्या ओबीसीच्या हृदयालाच हात घातला आणि त्यांनी आज स्वतः वैयक्तिक कबूल बी केलं की आम्ही ओबीसीला काही देण्यात याच्यासाठी मग कमी पडलो त्यांनी आणि मोठ्या मनाने कबूल केलं। त्याच्यामुळे ओबीसीच्या हृदयाला त्यांनी आज हात घातला। देशातला ओबीसी उद्या राहुल गांधीच्या मागे उभं राहतात, त्यांच्या हक्कासाठी राहुल गांधी बोलतात। त्यांच्या मागे राहाल, काय संदेश घेऊन जाल तुम्ही? आज आम्ही वर्धा जिल्हा आज खरगे साहेबांनी जे काही म्हणजे ओबीसी बद्दल जे आम्हाला माहिती दिली, जे आजपर्यंत आम्हाला ते कळू शकलं नव्हतं,
त्यामुळे आमच्यात जे ऊर्जा निर्माण परिवर्तन झाली होईल. आहे हे सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत आणि एक महत्वाचं म्हणजे आज या निमित्ताने ते ओबीसीची भागीदारी कशी वाढवायची असा संदेश त्यांनी दिलेला आहे. नवी दिल्ली रुरल योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.